15 एप्रिल रोजी श्री काळाराम मंदिर नाशिक येथे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या हस्ते व सर्व आखाड्याच्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचे नियोजन करण्यात आले। यावेळी स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, महंत विष्णुगिरी महाराज ठाणापती जुना आखाडा, महंत धनंजय गिरी महाराज ठाणापती, पंचायती श्री निरंजनी आखाडा ठाणापती, महंत भागवतानंद गिरीजी जुना आखाडा, गुरुवेंद्र सिंह शास्त्री निर्मल आखाडा, महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, महंत श्रीनाथानंद सरस्वती महाराज, महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज, महंत रामानंद सरस्वती महाराज, पंडित गुरुजी किशोर पेंडोळे त्र्यंबकेश्वर, चंदू साडे, अमोल जाधव, रोहित चांडोळे, अभिषेक निकम, सचिन मानकर, महेश पांडुरंग लांडके, ॲडव्होकेट दीपक गवळी, प्रसाद ठाकरे, प्रदीप परदेशी आणि समस्त पंचक्रोशी ग्रामस्थ व बेझे चाकोरे ग्रामस्थ मंडळ तालुका त्र्यंबकेश्वर व श्रीराम शक्तीपीठ संस्थांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सद्यस्थितीला नाशिक ही एमडी ड्रगची भूमी म्हणून ओळखली जाते आहे। तर ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे। त्यासाठी कोणी प्रश्न उचलण्याला तयार नाही। प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, साधू संतांचे प्रश्न असतील, सगळे तीर्थक्षेत्र असतील, नाशिक हे देवभूमी मगाशी बोललो। तर या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल किंवा सर्वसामान्यांच्या गरजा किंवा तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू, हाच एकमेव मानस आमचा आहे। म्हणून आम्ही हा अट्टहास करत आहोत। तर प्रत्येक मतदार बंधू भगिनींना, नाशिककरांना माझी एकच विनंती आहे की आपण एक महापुरुषांचे विचार घेऊन चाललो आहे। नक्कीच मी महापुरुषांचा एक थॉट सांगेल की एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज, चेंज युअर थॉट आणि यू चेंज युअर वर्ल्ड। याचा अर्थ असा आहे की काळानुसार सगळ्या वस्तू बदलतात, तर आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे। तर जर नक्कीच नाशिककर म्हणून किंवा मतदार बंधू भगिनी म्हणून त्यांनी जर हा विचार मनामध्ये आणला तर नक्कीच नाशिकचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हा विकासाची जी काही गंगा आहे नाशिकला थांबलेली आहे, ती विकासाची गंगा नक्कीच नाशिकमध्ये पुन्हा प्राप्त होईल। तसंच आपण बघतो गोदा मातेच्या माध्यमातून आपण बघतोय की गंगा गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमच्या गुरुदेवांचा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही नाशिकसाठी काम करणार आहोत। सर्वांना जय श्रीराम, रामकृष्ण। त्याचा दिवस आज कौसल्या मातेचे डोहाळे या ठिकाणी आज पुरवले जातात आणि मंदिरामध्ये साधारणतः एक 10,000 सर्व भाविकांना रामाचा प्रसाद अर्पण केला जातो। सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम। प्रभू रामचंद्र विश्वाचा मालक आहे आणि हनुमंत रामाचे प्रिय भक्त आहे। तर प्रभू श्रीरामाला प्रार्थना केली गुरुदेवाने की नाशिक लोक मतदारसंघामध्ये महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती उभ्या आहेत। तर रामाने महंतावरती कृपा करावी आणि महंताला या लोक मतदारसंघातून खूप लाखो मतानं निवडून द्यावं अशी प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना केली आणि राम भक्ताचा ऐकतो हे सगळ्या विश्वाला माहीत आहे। आणि हनुमंतरालाही आम्ही प्रार्थना केली की तू संकट मोचन आहेस, या नाशिक नगरीच्या रक्षणासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी साधू महंतांना आशीर्वाद द्या आणि महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांना विजय करा अशी आम्ही रामाकडे प्रार्थना केली आणि मला विश्वास आहे प्रभू रामचंद्रावरती तर महंतांना आशीर्वाद देतील आणि महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती 1 नंबरने निवडून येतील। जय अन्य आखाड्याचे साथी आखाड्याचे सर्व साधकांना सगळ्यांना म्हणावे या मला सिद्धेश्वरानंद महाराज या लोकसभेच्या उमेदवारी राहणार आहे। त्यांना सर्वांनी भरभरून पाठिंबा द्यावा, भरभरून त्यांना निवडून आणावं। राष्ट्राच्या हिताचं, लोककल्याणाचं काम त्यांनी जे हाती घेतलंय ते त्यांना यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सर्वांनी भरभरून साथ द्यावी। धर्मो रक्षति रक्षिताः
आज या ठिकाणी मोठा आनंदाचा क्षण आहे की साधूंनी इलेक्शनमध्ये उभं राहावं का हा फार मोठा प्रश्न विचारला जातो, पण धर्मसत्तेला ज्यावेळी ग्लानी येते त्यावेळी राजसत्ता ही भ्रष्ट होते आणि राजसत्ता जर भ्रष्ट झाली तर समाजसत्ता सुद्धा मोडकळीस येते. त्याच्यामुळे धर्मसत्ता प्रगल्भ होण्यासाठी आमचा साधू समाज आज निवडणुकीद्वारे तुमच्यापर्यंत येऊन पोचला आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. वैष्णव जन तो तेने कहिये, जो पीड पराई जाणे रे. आम्हाला जी काळजी आहे ती धर्मातल्या खालच्या लोकांची, खालच्या वर्गातल्या लोकांची काळजी आहे. जो धनाढ्य आहे त्याची काळजी नाही. आणि महामंडलेश्वर सोमेश्वरानंदजींच्या कृपेने जे आमचे सिद्धेश्वरानंद उभे आहे त्यांना मी स्वतः वैयक्तिकरित्या आणि माझा हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ आणि वारकरी संप्रदायातर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि आम्ही त्यांच्या कार्यात सहभागी होऊन त्यांना निश्चित निवडून आणू याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वप्रथम तर सर्व साधू आखाड्याचे महंत संत ते थानापती महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या चरणी, सर्व साधू महंतांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज एकच महापुरुषांचं वाक्य मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. द टाईम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आज खरी अध्यात्म आणि आपण जे विज्ञान घेऊन चाललो आहे त्या विज्ञानाची वेळ आलेली आहे. नक्कीच आपल्याला या नाशिक लोकसभा 2024साठी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो की साधूंनी या क्षेत्रात का उतरावं. तर आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी आहे, कुंभाची भूमी आहे. परंतु गेल्या काळापासून आपण बघतोय की नाशिकवर खूप धर्मसंकट येत आहे. धर्मसंकट काय म्हणजे तर कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. आपण बघतोय की नाशिक. सर्वांना जय श्रीराम. सर्वप्रथम तर सर्व साधू आखाड्याचे महंत संत थानापती महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या चरणी, सर्व साधू महंतांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज एकच महापुरुषांचं वाक्य मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. द टाईम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आज खरी अध्यात्म आणि आपण जे विज्ञान घेऊन चाललो आहे त्या विज्ञानाची वेळ आलेली आहे. नक्कीच आपल्याला या नाशिक लोकसभा 2024साठी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो की साधूंनी या क्षेत्रात का उतरावं. तर आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी आहे, कुंभाची भूमी आहे. परंतु गेल्या काळापासून आपण बघतोय की नाशिकवर खूप धर्मसंकट येत आहे. धर्मसंकट काय म्हणजे तर कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी, कुंभभूमी ओळखली जायची, परंतु सध्या स्थितीला नाशिक ही MD ड्रग्जची भूमी म्हणून ओळखली जाते आहे. तर ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे. त्यासाठी कोणी प्रश्न उचलायला तयार नाही. प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, साधू संतांचे प्रश्न असतील, सगळे तीर्थक्षेत्र असतील. नाशिक ही देवभूमी मी मगाशीच बोललो. तर या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल किंवा सर्वसामान्यांच्या गरजा किंवा तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू, हाच एकमेव मानस आमचा आहे. म्हणून आम्ही हा अट्टाहास करत आहोत. तर प्रत्येक मतदार बंधू भगिनींना, नाशिककरांना माझी एकच विनंती आहे की आपण एक महापुरुषांचे विचार घेऊन चाललो आहेत. तर नक्कीच मी महापुरुषांचा एक थॉट सांगेल की एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाऊट चेंज. चेंज युअर थॉट आणि यू चेंज युअर वर्ल्ड. याचा अर्थ असा आहे की काळानुसार सगळ्या वस्तू बदलतात, तर आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. तर हे जर नक्कीच नाशिककर म्हणून किंवा मतदार बंधू भगिनी म्हणून त्यांनी जर हा विचार मनामध्ये आणला तर नक्कीच नाशिकचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विकासाची जी काही गंगा आहे नाशिकला थांबलेली आहे, ती विकासाची गंगा नक्कीच नाशिकमध्ये पुन्हा प्राप्त होईल. तसंच आपण बघतो गोदा मातेच्या माध्यमातून आपण बघतोय की गंगा गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमच्या गुरुदेवांचा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही नाशिकसाठी काम करणार आहोत. सर्वांना जय श्रीराम. रामकृष्ण हरी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मी विष्णुगिरी श्री पंचदश नाम जुना आखाडा निमपरो त्र्यंबकेश्वर नाशिक. आज या चैत्र नवरात्राचं पर्व साधून आमच्या
त्र्यंबक क्षेत्रातील सर्व साधुसंत, सर्व आखाड्याचे प्रतिनिधी सर्वांनी एकत्रित येऊन आणि आमच्या या सर्व आखाडा परंपरेमध्ये श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे असणारे आमचे सर्वांचे अनंत विभूषित श्री श्री 1008 राष्ट्रसंत स्वामी श्री सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आणि त्याचबरोबर आमच्या सर्व साधूंना विशेष आणि गौरवाचं एक स्वाभिमान असलेलं या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेलं आमचं एक युवा साधू नेतृत्व स्वामी श्री सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी आम्ही सर्वांनी मिळून आज या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात येऊन आरती केली आणि प्रभू श्रीरामांकडे अशी प्रार्थना केली की आमचे स्वामी श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती यांना आपल्या या नाशिक जिल्ह्यातून भरघोस मतांनी आपण सर्वांनी विजयी करावं आणि आमच्या साधूंवरती विश्वास ठेवून आत्ताच आमचे शंकरानंद बाबा बोलले की रावणसुद्धा या ठिकाणी साधूच्या वेशेत सीतामैयाला न्यायला आला होता, परंतु आज या देशाला एका युवा नेतृत्वाची गरज आहे, एका सनातनी नेतृत्वाची गरज आहे आणि एका साधूच्या नेतृत्वाची गरज आहे. आजची ती काळाची गरजच आहे. तर मी या नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांना विनंती करतो की आमचे त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील असणारे आमचे सिद्धेश्वर सरस्वतीजी महाराज यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी प्रभू श्रीरामांच्या या प्रांगणात प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च एकदा आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच या ठिकाणी विनंती करतो. हरिओम स्वस्तात. ओम नमो नारायण.